पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पाठीमागून वाहनांना धडक दिल्याने विचित्र अपघात घडला आहे। या विचित्र अपघातामध्ये 8 ते 9 वाहने एकमेकांना धडकली असून काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असले तरी यातील वाहनांचे मोठे नुकसान झाले। हा अपघात शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडला आहे। मिळालेल्या माहितीनुसार कात्रजकडून देहू रस्ता नवले पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवले पुलाच्या सिग्नलच्या अगोदर हा विचित्र अपघात घडला। या महामार्गावर एका ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर थांबलेल्या वाहनाला धडक दिली। त्यामुळे विचित्र अपघात घडत 8 ते 9 वाहने एकमेकांना धडकली। घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे अंमलदार आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहने बाजूला केली। तसेच जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे। नवले पूल चौकातून राष्ट्रीय महामार्ग 65 आणि 48 वरील सर्व्हिस रस्ते जोडले जातात। कात्रज चौक ते नवले पूल हा रस्ता 6 पदरी असून तीव्र उताराचा आहे। नवले चौकात येणारी वाहने वेगात येतात, त्यामुळे बऱ्याच वेळेस सिग्नलला उभे असलेल्या वाहनावर वेग नियंत्रित न झाल्यामुळे ब्रेक न लागल्याने जड वाहनांकडून सिग्नलला उभ्या असलेल्या वाहनांना धडक देऊन गंभीर अपघाताचे प्रकार याआधी घडलेले आहेत। नवले पुलास प्राप्त झालेल्या भौगोलिक उतारामुळे आणि घडलेल्या अपघातांच्या उपाययोजनेच्या दृष्टिकोनातून खालील उपाय करणे गरजेचे असल्याचे पत्र वाहतूक विभागाचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग वाघमारे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडे दिले होते। मात्र अद्यापपर्यंत त्यावर कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।